बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्मारक नाहीत जी. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुतळा नाहीये. मग जर तुम्ही 2 दिवस बाबासाहेबच्या हॉटेलात राहिले त्याचं राष्ट्रीयकरण करायला घेतलेलं आहे तर बरं राजगृहाचं करा ना अगोदर. अच्छा. राष्ट्रीय स्मारक होय होय होय. आता मग राजगृहाचं राष्ट्रीय स्मारक का नाही करत तुम्ही? जिथे आमचे आयुष्य- सगळे तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे होय. की राजगृहाचं पहिल्यांदा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. लॅटरल एंट्रीच्या मार्फत समान संधीचं तत्व नाकारण्यात येत आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्याच्याद्वारे हे संविधान जे आहे संविधान पूर्णपणे हळूहळू नष्ट करण्याची मोहीम राबवली जात आहे. प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. अच्छा. त्यांना वाटतं की त्यांना वाटतं की रिपब्लिकन ताकद. हो. दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध आहे. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्याला या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून आपण सातत्यानं एका नव्या विषयाला घेऊन या ठिकाणी काही मान्यवरांसोबत एक चर्चा घडून आणत आहोत. आणि आता आपण आहोत मुंबईमध्ये. मुंबई या शहराला खऱ्या अर्थानं चळवळीचा आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी विचारधारा या मुंबईच्या माध्यमातून संपूर्ण देशासाठी पेरण्याचं काम आणि पसरवण्याचं काम केलं गेलं. आणि त्याच पठडीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक विचारवंत अनेक कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरच्या विचारधारेतून उभे राहिलेत. आणि खऱ्या अर्थानं आज या नव्या पिढीला आणि पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना ती विचारधारा पेरण्याचं काम या ठिकाणी निरंतर होतं आहे. दर्शकांनो, आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024. परंतु या निवडणुकांच्या कार्यकाळामध्ये या धगधकीमध्ये आज आमच्या फुले शाहू आंबेडकरवादी जे विचारधारा ठेवतात अशा लोकांची काय अवस्था आहे, त्यांची काय भूमिका आहे, या विषयावर आपण जाणून घेण्यासाठी विशेष व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आहेत आयुष्यमान श्यामदादा गायकवाड, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा चळवळीचा खऱ्या अर्थानं पायाभूत या ठिकाणी खूप मोठा अनुभव आहे. आणि या ठिकाणी असणाऱ्या या तमाम बहुजन समाजाच्या समस्या त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सोडवता येतील यासाठी सातत्यानं विविध प्रकारची आंदोलनं, विविध प्रकारचे मोर्चे आणि विविध प्रकारच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा या ठिकाणी दादा पेरण्याचं काम करतात. याचबरोबर आमच्यासोबत दुसरे या ठिकाणी जे अतिथी आहेत ते आहेत आयुष्यमान सुनील भाऊ खोब्रागडे. ते राजकीय विश्लेषक आहेत. खऱ्या अर्थानं राजकीय विश्लेषण करत असताना एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जे काही विविध गटतट आणि ज्या काही युती आणि आघाड्या उभ्या राहिल्या आहेत, आज मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. खरं तर एका नाण्याच्या 2 बाजू आहेत का, किंवा आपण कुणाला मतदान करायचं अशा अवस्थेमध्ये इथली तमाम आंबेडकरी, फुलेवादी आणि शाहूवादी विचारधारेची ही जनता आहे, मतदार आहेत. आणि या सर्वांना या ठिकाणी आपल्याला यांच्या माध्यमातून एक नवीन दिशादर्शन करून घ्यायचं आहे. तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आयुष्यमान श्यामदादा गायकवाड, आपलं या ठिकाणी स्वागत आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. त्याचप्रमाणे आयुष्यमान सुनील भाऊ खोब्रागडे, आपलंसुद्धा या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असेल, प्रत्येकाला आपल्याला या ठिकाणी भूमिका मांडायची आहे. दादांना माझी विनंती असेल की दादा, खरं तर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सुरू आहे आणि या दरम्यान फुले शाहू आंबेडकरवाद्यांची काय भूमिका असावी, एकंदरीत तुमचीसुद्धा काय भूमिका आहे तमाम देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला, मतदारांना जे आपले चाहते आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा राजकीय सिद्धांत, राजकीय जो विचार आहे तो घेऊन चालणारी मंडळी आहे, तर तुमच्या माध्यमातून काय मान्य असेल श्यामदादा गायकवाड? 20 नोव्हेंबरला ज्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं मतदान होणार आहे, बिलकुल. जी लोकसभेच्या वेळेला राजकीय परिस्थिती होती जवळपास तशीच परिस्थिती आत्ता सुद्धा आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला एक लक्षात आलं होतं की संविधानावर फार मोठं संकट होतं आणि लोकशाही धोक्यामध्ये आलेली होती. आजही तीच परिस्थिती आहे. संविधानावरचा धोका टळलेला नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की संविधान धोक्यामध्ये आहेच. जोपर्यंत RSS आणि भाजप सक्रिय आहे, अच्छा, तोपर्यंत संविधान धोक्यामध्ये राहणारच. दुसरं, संविधान धोक्यामध्ये येणं याचाच अर्थ असा आहे की लोकशाही धोक्यामध्ये येणं. बिलकुल. आणि लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी या परिस्थितीनं आणि आजच्या काळानं फुले आंबेडकरी समाजावर एक जबाबदारी. अच्छा.
फुले शाहू आंबेडकरी समाजाकडून या देशातल्या संविधानाला आणि लोकशाहीला काय अपेक्षा आहेत? अच्छा. खऱ्या अर्थानं अत्यंत जागरूक आणि त्याचबरोबर संविधानाशी बांधिलकी असलेला समाज हा आंबेडकरी समाज आहे. अच्छा. दादा एक थोडंसं जोडतो मी. मला एकंदरीत सांगा तुम्ही की खरं तर या देशामध्ये संविधानानं या देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच पद्धतीनं सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार प्रदान केले. जसं की आता राईट टू वोट आहे किंवा मताधिकार ज्याला आपण म्हणतो, ते मतदान नव्हे, तो राईट आहे किंवा अधिकार आहे म्हणून बाबासाहेब त्याला मताधिकार म्हणतात. हा तर सगळ्यांना सारखा प्रदान केलेला आहे बाबासाहेबांनी. म्हणजे या मताधिकाराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथे समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखादा टाटा बिर्ला अंबानी असेल किंवा झुग्गी झोपडीमध्ये राहणारा एखादा गरीब असेल, पण तो वयवर्ष किंवा त्याची पात्रता पूर्ण करण्यासाठी त्याला एकाच मताचा अधिकार दिला. वन वोट वन मॅन वन व्हॅल्यू अशा पद्धतीनं. किंवा इथे स्त्री असेल किंवा पुरुष असेल यांच्यामधली जी काही मतभेदाची दरी होती, या मताधिकारामुळे बाबासाहेबांनी ती समूळ नष्ट केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. मग एकंदरीत फुले शाहू आंबेडकर वाद्यांनाच एवढी संविधानाची काळजी तमाका किंवा संविधानाचा काही बदलाव झाला तर मग हा फुले शाहू आंबेडकर वाद्यावरच होईल का? तमाम भारतीय नागरिकांवर होणार नाही का? बघा, परिणाम जो आहे, इथली लोकशाही जर संपुष्टात आली, हां, सगळा देशच गुलाम होणार आहे. जी. मग देशामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकरवादी नाहीत ना, इतरही सगळेच लोक आहेत ना. असावेत ना. आपला देश हा बहुविध हो. वैचारिकता मांडणारा देश आहे. आपला देश काय होमोजिनस नाही आहे. अच्छा. परंतु संविधानाबद्दल सर्वात जास्त संवेदनशील आणि वैचारिकदृष्ट्या बांधिलकी असलेला समूह जो आहे तो आंबेडकरी समूह आहे. त्यामुळे त्याची सर्वात जास्त जबाबदारी आहे. कोणाची किती जबाबदारी आहे हा वेगळा मुद्दा आहे, परंतु आमची सर्वात जास्त जबाबदारी आहे. मग एकंदरीतच आता तुम्हाला काय वाटतं की ह्या विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फुले शाहू आंबेडकरवाद्यांची काय भूमिका असली पाहिजे? आपण कुणाला एक्सेप्ट केलं पाहिजे? एक जण म्हणते आम्ही संविधानाचे रक्षक आहोत, दुसरे म्हणतात ते पण आम्ही संविधानाचे रक्षक आहोत. आता ही पण आपण मांडणी करताना हे सगळं बघतो आहोत काय कशा पद्धतीचं वातावरण सुरू आहे. एकंदरीत आता मागच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये संविधानाविषयी खऱ्या अर्थानं नॅरेटिव्ह झाला आणि त्यामुळे त्यांना काय त्याचे फळ मिळाले आपण सर्व बघतो आहोत. पण आत्ता खऱ्या अर्थानं दोघं म्हणतात आम्ही संविधानाचे रक्षक. मग शेवटी या संविधानाला खतरा किंवा धोका कोणापासून आहे? दोघं म्हणजे कोण? म्हणजे आता महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोघांची मांडणी त्याच पद्धतीने की आम्ही संविधानाचे रक्षक आहोत किंवा आम्ही संविधानाचं रक्षा करणार आहोत किंवा आम्ही संविधान शाबूत ठेवतो आहोत. आपण महायुतीमध्ये आणि महाआघाडीमध्ये फरक केला पाहिजे. आपण अगदी सवंगतेनं दोघांचा एकदम उल्लेख करणं काय बरोबर नाही असं मला वाटतं. आंबेडकरी जनतेला आणि या देशातल्या सर्व जनतेला माहिती आहे की संविधानाला धोका सर्वात जास्त कोणापासून आहे? अच्छा. जो RSS हेडगेवारांना आणि गोळवळकरांना मानतो, ज्यांनी संविधानाला विरोधच केला होता संविधानाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये, आणि त्यांचे भाजप म्हणजे RSSची राजकीय आवृत्ती आहे. त्यामुळं भाजपचे अगदी प्रवक्ते, लोकप्रतिनिधी निवडून आलेले खासदार, त्यांचे मोठे नेते हे जाहीरपणे बोलत आलेले आहेत की आम्हाला होय होय अनंत हेगडे नावाचा कोणी मंत्री होता, मग प्रचार होता त्यात ते म्हणत होते की इस बार 400 पार, आणि एकदा आम्ही 400 पार झालो की आम्ही संविधान गुंडाळणार आहोत. हे कोण बोलत होतं? हे जे बोलत होते तर त्यांच्या 400 पारची उडी ही अगदी 230-240 पर्यंत कुणी आणली? तर या देशातल्या सर्व दलित, आदिवासी, मुस्लिम, धार्मिक अल्पसंख्याक आणि असे जागृत असे जनतेने एकत्रित येऊन त्यांना वेसण घातलेली आहे. त्यामुळे ते नुसतं नॅरेटिव्ह नव्हतं, हे लोक खरोखरच संविधान संपवण्याची अजूनही त्यांची मनीषा आहे. अच्छा. म्हणजे असं नाही की आता संविधानावरचा धोका टळलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जे या ठिकाणी भविष्य वेधलं होतं की बाबा संविधान कितीही चांगलं असो, परंतु त्या संविधानाची अंमलबजावणी करणारे लोक जर अशा निगेटिव्ह विचाराचे किंवा नकारार्थी विचाराचे असतील तर ते चांगलं संविधान सुद्धा तशा पद्धतीचं साबित होईल. हा वेगळा मुद्दा आहे. अच्छा. मुळात संविधान धोक्यात आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं. मुद्दा काय आहे की
म्हणजे संविधान बदलायचं असेल दादा तरी म्हणजे ते संविधानिक मार्गाने ते प्रक्रिया करू शकतील. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, जेवढे हुकुमशहा सत्तेवर आलेले आहेत होय होय होय. ते लोकशाहीच्या माध्यमातूनच आलेले आहेत. अच्छा. मुसोलिनी सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातूनच इटालीमध्ये सत्तेवरती आला होता, आणि हिटलर सुद्धा अच्छा. आणि मोदी सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातूनच आलेला आहे. अच्छा. बरोबर. तो निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आला म्हणजे त्याला लोकशाही फार मान्य आहे, त्याला अभिप्रेत असं नाही आहे. आर एस एसचा जो धर्मग्रंथ आहे, आर एस एसचा बंच ऑफ थॉट्स गोळवाकरांचा, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लोकशाही या देशामध्ये लोकशाही ही कल्पनाच परकीय आहे. अच्छा. परका ती भारतीय नाही. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे संविधान आहे या संविधानामध्ये भारतीयत्व काहीच नाही आहे. हे सगळं संविधान हे पाश्चात्य संविधानांची नक्कल आहे असं म्हणायचे ते. त्यामुळे हे लोक जे आहेत ना खोटारडे लोक आहेत. त्यांना एक चालकानुवर्तित्व आणायचं आहे देशात, एक पक्षीय राजवट ठेवायची आहे आणि ती भाजपची. हां. आणि आर एस एसची वाळवी 1925 पासून हा देश पोखरते आहे. आता देश पोखरण्याला त्यांना 100 वर्ष होणार आहेत. त्यांनी सगळ्या वस्त्या पोखरलेल्या आहेत, दलितांच्या वस्त्या पोखरलेल्या आहेत. दलितांच्या मध्ये का स्वतःचं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे, निळा झेंडा हातात घेऊन मिरवणारे, बाबासाहेबांच्या जयंत्या करणारे बरेच लोक, सगळ्यांचे चेहरे आता उघडे झालेले आहेत. हां. आणि या सगळ्या हातात निळा बावटा घेऊन, निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांचे जय जयकार करणारे बरेचसे दलाल आज भाजपच्या बरोबर आहेत. तुम्ही बघताय ना सगळं. तुमच्या नागपुरात काय घडतंय, मुंबईत तेच घडतंय. मुद्दा कसं आहे की आत्ताची ही जी वेळ आहे, ही वेळ नुसतं आपलं पक्षीय आणि आपलं सामाजिक अस्तित्व टिकवण्याच्या पलीकडचं देश टिकवण्याची जबाबदारी आजची परिस्थिती अशी आहे. त्यामुळं आपलं स्वयंभू त्या स्वबळावरचं राजकारण वगैरे करणं या गोष्टी आपल्या मताचं विभाजन करणार आहे आणि भाजपला सरळ सरळ मदत करणार आहे. त्यामुळं या वेळेला आपण आपला काँग्रेसच्या बरोबर संघर्ष आहेच. आम्ही असं म्हणत नाही की काँग्रेस फार चांगला पक्ष आहे आणि तो फार क्रांतिकारक आहे, का शरद पवार फार क्रांतिकारक आहेत किंवा उद्धव ठाकरे क्रांतिकारक आहेत, असं नाही काय. सध्या भाजपचा पराभव करण्याची ताकद ज्याची आहे होय त्याच्या पाठीमागे आंबेडकरी समाजाने उभं राहायला पाहिजे. नुसते आंबेडकरी समाजाची ताकद भाजपचा पराभव करू शकत नाही, हे वास्तव. त्यामुळं लाईक माइंडेड जेवढे लोक आहेत जे संविधानाला मानतात आणि किमान लोकशाहीला मानतात आणि जे भाजपचा पराभव करू शकतात, अशा आघाडीच्या बरोबर आंबेडकरी जनसमूहाने राहणंही काळाची गरज आहे. दर्शकांनो, जो संविधान की बात करेगा समाज उसी की साथ करेगा, अशा पद्धतीनं एक चांगली विचारधारा आयुष्यमान श्यामदादा गायकवाड यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. खरं तर समाजानं आता संविधानाच्या रक्षणासाठी ज्यांची मानसिकता आहे, असं वाटतंय आपल्याला की अशा पद्धतीनं ते संविधान रक्षक होऊ शकतात, तर समाजानं त्या संपूर्ण यंत्रणेमागे किंवा त्या प्रक्रियेमागे आपण राहिलं पाहिजे. किंवा आपल्या मताची विभागणी होईल आणि आपल्या मताच्या विभागणीमुळे संविधान जे विरोधी आहेत त्यांनाच एक प्रकारचं पाठबळ मिळेल आणि भविष्यामध्ये नको त्या गोष्टी घडतील, तेव्हा ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. आपण सर्वांनी चिंतनीय आणि संवेदनशील विचारानं या संविधानाच्या रक्षणासाठी किंवा या आपल्या हक्क अधिकारासाठी आता सतर्क आणि जागृत राहिलं पाहिजे. याच चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत आयुष्यमान सुनील खोब्रागडे, जे राजकीय विश्लेषक आहे. खोब्रागडे साहेब, जय भीम नमो बुद्धाय. आपलंसुद्धा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलमध्ये स्वागत आहे. सर, तोच विचार आणि तोच प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी आपण मांडू इच्छितो की ही आता महाराष्ट्राची विधानसभा सुरू आहे 2024ची. तर या दरम्यान फुले शाहू आंबेडकरवाद्यांची काय भूमिका असावी किंवा तुमचीसुद्धा काय भूमिका असू शकते? एकंदरीतच फुले शाहू आंबेडकरवादी हा समूह जो आहे हा या देशातील संपूर्ण समतेचा विचार मांडणारा विचारसमूह आहे. त्यातही जी भारत नावाचं जे राष्ट्र आहे, ह्या राष्ट्राची आधारशिला असलेलं संविधान हे तनामनात वागणं आपल्या डोक्यात घेऊन फिरणारा समाज हा फुले शाहू आंबेडकरी समाज आहे. त्यामुळे आजच्या घडीला तरी संविधान याचं रक्षण कसं होईल, संवैधानिक मूल्यांचं रक्षण कसं होईल आणि भारतातील लोकशाहीचं रक्षण कसं होईल, हा आपल्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि असा जेव्हा
संविधानाचा आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा, संवैधानिक मूल्याच्या संरक्षणाचा प्रश्न जेव्हा येतो, अच्छा. त्यावेळी जे समंजस आणि बुद्धिवादी लोक असतात, ते स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतात, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1942 रोजी जो इशारा दिलेला होता की ज्यावेळी लोकशाही धोक्यात येईल, ज्यावेळी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या वैश्विक मूल्यांचा नाश करणारी शक्ती प्रबळ असेल, अशा वेळी आपण कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता प्रयत्नाची पराकाष्ठा करून अशा हुकुमशाही प्रवृत्तीला रोखलं पाहिजे. वा. आणि त्यामुळे आजच्या घडीला तरी या निवडणुकीमध्ये जे आपले भौतिक प्रश्न आहेत, हे भौतिक प्रश्न महत्त्वाचे नसून आपले तत्त्वज्ञानात्मक प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपले फुले शाहू आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला मानणारं जे संविधान आहे, भारताचा तत्त्वज्ञानात्मक आधार असलेलं जे संविधान आहे, तो प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे संवैधानिक मूल्याच्या रक्षणासाठी संविधानाचा विरोधक असलेला राष्ट्रसंघ भाजप जो आहे, त्याला कोणत्याही स्थितीत पराभूत करणे ही आजची काळाची गरज आहे, असं माझं तरी मत. जी. दर्शकांनो, आपण पाहू शकता की खरं तर जे संविधान विरोधक आहे किंवा ज्यांना या देशामध्ये संविधान नको किंवा लोकशाही नको, ज्या लोकशाहीने इथल्या शोषित, पीडित आणि वंचित घटकाला खऱ्या अर्थानं गेल्या 70-75 वर्षामध्ये या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला, ज्या संविधानामुळं आज झुग्गी झोपडीमध्ये किंवा गावकुसा बाहेर राहणारी लोकं खऱ्या अर्थानं आज आत्मनिर्भर होऊन या ठिकाणी माणूस म्हणून जगतायत. आणि हे एकंदरीतच जो विकास होतो आहे किंवा दिसतो आहे देश पातळीवर, हा केवळ आणि केवळ ही संविधानाची देण आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की भारत की शान है, भारत की जान है, भीमजी तुम्हारा यह संविधान है. आणि म्हणून या देशाचाच आत्मा जो आहे, या देशाचा जो प्राण आहे, तो आहे संविधान. आणि म्हणून एकंदरीतच या चर्चेमध्ये जी मान्यवर मंडळी आपल्यासोबत जुळली आहे, त्यांचा हा पूर्ण कल आपल्याला दिसतो आहे की त्यांना असं वाटतं की केवळ आणि केवळ फक्त संविधान या ठिकाणी जर अबाधित राहिलं तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं आणि या देशाचं भवितव्य नक्कीच हे अबाधित राहील. आणि म्हणून त्यासाठी संविधानाची पाठराखण करणारे किंवा आपल्याला असं वाटतं की जे संविधानासोबत आहेत, या अशा लोकांसोबत तमाम फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी असलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक सूर या चर्चेमध्ये या ठिकाणी येतो आहे. पुन्हा एक सर, आपल्यासाठी एक प्रश्न असेल, खरं तर तुमची स्वतःची एक विश्लेषक म्हणून काय तयारी असेल किंवा तुम्ही पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी समाज बांधवांना, तुमच्या परिचयाच्या लोकांना किंवा तुमच्या माध्यमातनं एक कसा नवा संदेश या अनुषंगाने देऊ शकता की जे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सुरू आहे त्या अनुषंगाने? या विधानसभा निवडणुकीमध्ये जो प्रचार करण्यात येतो आहे, म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा इतर कोणत्या योजना असेल किंवा विकासाचे प्रश्न असतील, ज्या प्रमाणात देशाचा विकास होत असतो, भौतिक विकास होत असतो, हा भौतिक विकास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. त्यामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार जरी सत्तेवर आला तरी त्यामध्ये थोडा बहुत फरक होऊ शकेल, परंतु काळाच्या अनुरूप असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे, रस्ते बांधणी आहे, आरोग्यसेवा आहे किंवा इतर ज्या काही भौतिक लाभाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी होत राहणार. मूळ प्रश्न जो आहे तो या देशामध्ये लोकशाही टिकणार किंवा नाही, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे लोकशाही आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेव्हापासून राष्ट्रसंघ भाजपची सत्ता आलेली आहे, तेव्हापासून विरोधकाची मुस्कटदाबी करणे, बिलकुल स्वातंत्र्यावर बंधनं आणणे, कुणालाही विना चौकशी कोणत्याही अत्यंत तकलादू अशा आरोपाखाली जेलमध्ये सडवत ठेवणे, भीमा कोरेगावच्या आंदोलकाचं उदाहरण आपल्यापुढे असं. जी जी बिलकुल. त्याचप्रमाणे अनेक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कुठल्या प्रकारची अतिशय अशी किरकोळ अशी कारणं दाखवून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलेलं आहे, जे हा स्वातंत्र्यावरचा घाला आहे. ह्या देशामध्ये अनेक राज्य उत्तरोत्तर धर्मांतरविरोधी कायदे बनवत आहेत. या देशामध्ये आरक्षणाच्या संदर्भात EWSचं आरक्षण करून संवैधानिक आरक्षणाची संकल्पना ती नष्ट करण्यात आलेली आहे. लॅटरल एंट्रीच्या मार्फत समान संधीचं तत्त्व नाकारण्यात येत आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील की ज्याच्याद्वारे हे संविधान जे आहे, संविधान पूर्णपणे हळूहळू नष्ट करण्याची मोहीम राबवली जात आहे. आपण जर पाहिलं तर आता एक देश एक निवडणूक हा जो जे विचार मांडण्यात येतो आहे किंवा राज्याचे अधिकार जे आहेत त्या राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण करून जे केंद्र सरकार परस्पर काही म्हणजे कायदे तयार करत आहे, जे राज्याच्या अधिकारातील आरोग्यविषयक कायदे आहेत, पोलीस कायदे आहेत, त्याचप्रमाणे शिक्षणविषयक कायदे आहेत, ह्याच्या राज्यांच्या अधिकारावर केंद्राचं अतिक्रमण होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे संविधान नष्ट होत आहे. काही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, हे नुसतं नॅरेटिव्ह नाही. अच्छा. मग संविधान हळूहळू नष्ट जर होत असेल तर ह्या संविधानाला रोखण्यासाठी आपले भौतिक मुद्दे जे आहेत ते बाजूला ठेवून सर्वप्रथम माझी वैयक्तिक प्रायोरिटी बाजूला ठेवून
देश ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. देश वाचवणे ही माझी सर्वोच्च गरज आहे. देश वाचला तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर व्यक्ती वाचेल. आणि त्याच्यामुळे देश वाचवण्याचं काम जे आहे ह्या निवडणुकीमध्ये संविधान संरक्षक शक्तींना मतदान करणे, महाविकास आघाडीला मतदान करणे, हे केवळ काँग्रेसला मतदान करणे नाही, शरद पवार काँग्रेसला मतदान करणं नाही, किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मतदान करणे नाही, तर देश वाचविण्यासाठी मतदान करणे आहे. आणि देश वाचवण्याची ज्यांना चिंता असेल, राष्ट्र वाचवण्याची ज्यांना चिंता असेल, त्यांनी आज कोणता पक्ष उभा आहे हे न पाहता राष्ट्रसंघ भाजप ही ब्राह्मणवादी शक्ती कशी पराभूत होईल ह्याला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. आणि हे प्राधान्यक्रम जे आहे हा प्राधान्यक्रम विचारात घेऊन जिथे जिथे राष्ट्रसंघ भाजपच्या आघाडीतील किंवा त्या छावणीतील उमेदवाराला पराभूत करू शकेल अशा राष्ट्रसंघ भाजपच्या ब्राह्मणवादी छावणीतील नेतृत्वाला किंवा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी जनतेने देशहितासाठी मतदान केलं पाहिजे. असा तरी आमचा आजच्या घडीला एक आवाहन आहे. मी संदेश म्हणत नाही, परंतु एक आवाहन आहे की तुमचा देश वाचवा. आधी देश वाचला समाज वाचेल, समाज वाचला व्यक्ती वाचेल, आणि देश समाज व्यक्ती वाचली तर मग विकास. जे माणसंच नाहीत तर रस्ते बांधून उपयोग काय आहे. समाजच जिथे अनेक भागात विभागला गेलेला आहे, जे समाजात बंधुभाव निर्माण करणे हे भारतीय संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये किंवा प्रास्ताविकेमध्ये नमूद आहे. परंतु आज आपण काय पाहतो आहे की कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे अशा ज्या धार्मिक याच्या घोषणा दिल्या जात आहेत, किंवा CA NRCIच्या माध्यमातून तुमच्या जे नागरिकत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तात्विकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत, देशाशी निगडित प्रश्न आहेत. तुम्हाला 1500 रुपये मिळतील किंवा नाही, रस्ता बांधला किंवा जाईल किंवा नाही, गटार बांधला जाईल किंवा नाही, हे प्रश्न जे आहेत ते गैरलागू प्रश्न आहेत. हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे किंवा लोकसभेच्या निवडणुकीचे प्रश्न हे होऊ शकत नाही. हे प्रश्न जे आहेत ते म्युनिसिपालिटीच्या लेवलचे प्रश्न आहेत, नगरपरिषदेच्या लेवलचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये माझं संपूर्ण सुज्ञ मतदारांना आवाहन आहे की देश वाचवा. हा देश धोक्यात आहे. जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप अस्तित्वात आहे तोपर्यंत भारत नावाचा देश धोक्यात आहे. तो कधीही हिंदू राष्ट्र बनेल, कधीही ब्राह्मण राष्ट्र बनेल. ते तुम्हाला ब्राह्मण राष्ट्र पाहिजे की भारत पाहिजे हा आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि भारत जर पाहिजे असेल तर सर्वांनी एक दिलाने राष्ट्रसंघ भाजपच्या ब्राह्मणवादी छावणीला पराभूत केलं पाहिजे, हे माझं आव्हान आहे. जी दर्शकांनो, कोई कहता है धर्म पहला देश बाद में, और कोई कहता है देश पहले धर्म बाद में, लेकिन विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कहते हैं कि मेरे लिए देश पहिले और देश ही बाद में है. या पद्धतीची एवढी मोठी राष्ट्रीयत्वाची भावना अंतःकरणामध्ये जपणारा दुसरा कोणी व्यक्ती या देशामध्ये बाबासाहेबांव्यतिरिक्त राहू शकत नाही. कारण एवढं नितांत प्रेम बाबासाहेब आंबेडकरांचं या देशामध्ये आहे. एकंदरीत या देशाला एकसंघ बनवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी मेहनत आणि खूप मोठे कष्ट यासाठी घेतलेले आहेत. आणि तरी अशाही अवस्थेमध्ये खरं तर आता येत्या 26 नोव्हेंबरला या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे एकंदरीतच संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष हे सुरू होतं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये या संविधानाला खऱ्या अर्थानं जर अशा काही कुप्रवृत्ती असतील, काही शक्ती असतील, ज्या शक्तीच्या माध्यमातून एक धोका किंवा खतरा या ठिकाणी असू शकेल, तेव्हा आपण प्रत्येक देशवासियानं त्या संविधानाच्या बाजूनं, त्या संविधानाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची विचारधारा आजच्या या चर्चेमध्ये या ठिकाणी समोर येते आहे. सर, दुसरा असा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी या चर्चेच्या दरम्यान विचारू इच्छितो. खरं तर मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की मागासवर्गीयांमध्ये या ठिकाणी उपवर्गीकरणाचा एक घाट घातला गेला. त्या अनुषंगानं जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तोच इकडे विधानसभेमध्ये पारित केला गेला. आणि दुसरा मुद्दा असा की सर, त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी मागासवर्गीयांना क्रिमी लेअरचे सुद्धा या ठिकाणी ते बाधील असेल अशा पद्धतीचं पण नियोजन केलं गेलं. काय वाटते, कशा पद्धतीचं हे वातावरण सुरू आहे? कारण ज्या संविधान निर्मात्यानं ह्या सगळ्या गोष्टी का केल्या नसतील आणि आजच ह्या लोकांना असल्या प्रकारच्या गोष्टी कराव्या आणि त्याही या महायुतीच्या सरकारनं त्याला मान्य करावे. बरं सर, एकंदरीत हे सगळं घडत असताना आजपर्यंत महाविकास आघाडीवाल्यांना सुद्धा कुठली प्रतिक्रिया त्या बाबतीत नाही आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भात, किंवा महायुतीवाल्यांच्या सुद्धा कुठली प्रक्रिया त्या संदर्भात नाही आहे. मग एकंदरीत हे आळीमिळीन गुपचिळी अशा पद्धतीनं
दोन्ही पण विचारधारा जपणारी जी लोक आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी, म्हणजे यांचं समर्थन म्हणायचं का काय म्हणायचं आपण, आणि तुमचं मत काय असतं? आरक्षणाचं उपवर्गीकरण करणे हा एजेंडा जो आहे हा ब्राह्मणवादी एजेंडा आहे. आणि ब्राह्मणवादाला आपलं तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारणारे जे जे कोणते पक्ष असतील ते पक्ष जे आहेत ह्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्द्याला एक राजकीय स्वरूप देऊन आपापला फायदा करू पाहत आहेत. यामुळे हा मुद्दा जो आहे आजच्या घडीला जेव्हा देशहिताचा विचार पहिल्यांदा येतो त्यावेळी हा मुद्दा जो आहे हा गौण मुद्दा आहे. सद्यस्थिती आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये हे गेल्या अनेक वर्षापासून फुले आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या विचारवंताकडून सातत्याने याचा विरोध केला जातो आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा. परंतु RSSचं धोरणच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचं धोरणच हे जेवढ्या जास्त जाती अस्तित्वात असतील भारतामध्ये तेवढा जास्त ब्राह्मणवादाचा पाया बळकट होईल ह्या विचारधारेवर आधारित असल्यामुळे ते उपवर्गीकरण करू पाहत आहेत. दुसरा यामध्ये मुद्दा जो आहे क्रिमी लेअरचा निर्णय हा अजूनही सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही. त्यामध्ये केवळ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. हा निर्णयाचा भाग नाही. त्यामुळे जेव्हा पुढे क्रिमी लेअर लावण्याचा प्रश्न येईल त्यावेळी रस्त्यावर उतरून त्याचा प्रखरपणे विरोध केला जाईल. आजच्या घडीला आरक्षणाचं उपवर्गीकरण हा जो मुद्दा आहे हा उपवर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. त्याच्या विरोधात केलेल्या ज्या पुनर्विचार याचिका आहेत त्यासुद्धा फेटाळलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये नुसता जे एक निवडणुकीतील नॅरेटिव्ह म्हणून त्याचा विचार करून काही साध्य होणार नाही. जेव्हा आपल्याला अनुकूल असं सरकार, आपल्याला अनुकूल म्हणजे जिथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकाची दखल घेतली जाते असं सरकार, आजच्या घडीला राष्ट्रसंघ भाजपचं सरकार तुम्ही कितीही दिवस आंदोलन करा, वर्षभर आंदोलन चालवा, तुमची दखल घेत नाही. तुम्ही लाखाचा मोर्चा काढा, राष्ट्रसंघ भाजपचं सरकार दखल घेत नाही. परंतु आरक्षणाचं उपवर्गीकरण हा सुद्धा मुद्दा जो आहे तो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला त्यावर पुनर्विचार करणं आणि संविधानामध्ये दुरुस्ती करण्यास भाग पाडण्यासाठी सुद्धा जनतेच्या मताची कदर करणारं सरकार अस्तित्वात पाहिजे. राष्ट्रसंघ भाजपचं सरकार हे जनतेच्या मताची कदर करणारं सरकार नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी जनतेच्या जनरेट्याची कदर करणारं सरकार अस्तित्वात येईल त्यावेळी आरक्षण उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयसुद्धा संविधानामध्ये दुरुस्ती करून बदलण्यास फुले शाहू आंबेडकरी जनता भाग पाडेल एवढं मला नक्की वाटतं. आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी चर्चा सुरू आहे विशेष कार्यक्रमाच्या रूपानं लॉर्ड बुद्धा TV चॅनलची ही पेशकश आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत की आयुष्यमान सुनीलजी खोब्रागडे साहेब, जे खूप मोठे राजकीय विश्लेषक आहे आणि एकंदरीतच या महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि अशा अवस्थेमध्ये इथे फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी कुठल्या भूमिकेमध्ये राहावं, एकंदरीतच संविधान जर वाचत असेल किंवा संविधान सुरक्षित राहत असेल तर त्या संविधानानं दिलेल्या संविधानमूलक सर्व हक्क अधिकार आमचे या ठिकाणी सुरक्षित राहतील, शाबूत राहतील. आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला आता संविधान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जो संविधान की बात करेगा समाज उसी की साथ करेगा अशा पद्धतीची भूमिका तमाम या ठिकाणी बहुजनवाद्यांनी, फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी सुनीलजी खोब्रागडे साहेबांनी केलेलं. सर, दुसरा एक माझा पुन्हा प्रश्न आपल्याला धरूनच असेल. खरं तर आता हे सगळं वातावरण सुरू असताना एकंदरीत आमचं स्वतःचं अस्तित्व, आमचा स्वाभिमान म्हणून अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकंदरीत आमचा समाज एकवटण्याचं काम किंवा एकत्रित लढण्याचं काम किंवा बहुजन समाजाची मोड बांधण्याचं काम ॲडव्होकेट प्रकाश म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम किंवा या मताचा परिणाम किंवा या मतविभागणीचा परिणाम खरं तर काय साध्य करेल? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या राजकारणाचा मूलाधार जो आहे हा मूलाधार जे मतदार आहेत, जे मतदान आपल्याला मिळू शकत नाही त्या मतदानाला विभागून टाकणे या पायावर आधारित आहे. म्हणजे आपल्याला नाही तर दुसऱ्याला पण मिळालं नाही पाहिजे. आपल्याला जी मतं मिळत नाहीत ती आपल्या प्रबळ विरोधकाला मिळू नयेत. आपल्याला जो हरवू शकणारा जो कॅन्डिडेट आहे त्यांना ती मते न मिळता ती मते विखुरली जावीत आणि जे सिरियस कंटेंडर नाहीत, जे गांभीर्याने निवडणूक लढवत नाहीत अशा अपक्षाला किंवा कोणत्याही छुटफुट पक्षाला ती मतं जावीत ह्याच्यासाठी राष्ट्रसंघ भाजप कायम प्रयत्नशील राहिलेला आहे. आणि त्यामुळे
असे अनेक पक्ष जे आहेत हे अनेक पक्ष कोणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असेल किंवा कोणी म्हणजे तुम्हाला भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची अशा प्रकारचा नारा देणारे पक्ष. हे संपूर्ण पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर उगवून जर आम्ही सत्ताधारी बनू किंवा आमचा पक्ष सत्तेवर येईल अशा वल्गना करत असतील तर ह्या वल्गना म्हणजे हवेत मारलेल्या बाता आहेत. जे सत्ताकांक्षी सत्ता मिळवण्याचे सिरियस कंटेंडर जे आहेत गांभीर्यानं निवडणूक लढवणारे आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर अचानक उगवत नाहीत. ते 5 वर्षे मेहनत करून संघटन बांधणी करतात, संघटनाचा भक्कम असा आधार तयार करतात आणि संघटनेच्या भक्कम आधारावर उमेदवार उभे करून जर कोणी म्हणत असेल की मी सत्ता स्पर्धेतील एक प्रतिस्पर्धी आहे मला मत द्या तर त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. अन्य जे कोणी निवडणुकीच्या तोंडावर उभे राहून केवळ आम्ही अमुक दलिताचं आदिवासीचं ओबीसीचं संघटन करून सत्तेमध्ये येऊ असं कागदावर मत मांडत असतील तर ह्या हवेतील कागदी मताला काही अर्थ नाही. त्याला वास्तवाचा सामाजिक संघटनेचा राजकीय संघटनेचा आधार नाही आणि असे आधारहीन पक्ष जे आहेत ते कुठे हवेत लुप्त होतात हे पुढे येणाऱ्या 20 तारखेच्या नंतरच्या निकालातून तुम्हाला दिसेल. दर्शकांनो, आपण ह्या ठिकाणी या विशेष कार्यक्रमामध्ये बघत होतो, ऐकत होतो सुनील खोब्रागडे साहेब जे राजकीय विश्लेषक आहेत आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक विचारधारा पेरण्याचं काम, चळवळीला पाठबळ देण्याचं काम, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी पेरण्याचं काम सातत्याने करत आहेत. आणि अशाच पद्धतीने ही चर्चा या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत, सुरू ठेवतो आहोत. परंतु भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी. दर्शकांनो, पुन्हा या विशेष कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचा हा विशेष कार्यक्रम आणि या विशेष कार्यक्रमाच्या चर्चेमध्ये आज आपण खास आमंत्रित केलं होतं आयुष्यमान श्यामदादा गायकवाड, जे खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि गेली अनेक वर्षे उभं आयुष्य या ठिकाणी समाजासाठी, चळवळीसाठी आणि लोकलढ्यासाठी ते आपलं योगदान भरभरून देत आहेत. आणि हा लोकलढवय्या माणूस आज त्या पद्धतीने उभा आहे आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा आपण थोडीशी त्यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. दादा, आम्ही चर्चेमध्ये या ठिकाणी बोलत असताना काही विषय असे मांडले की खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका मांडत असताना आमची ताकद जी आहे मतांची ही कशा पद्धतीनं डिवाइड होईल, एक गट्टा होईल आणि त्याचा लाभ खऱ्या अर्थानं कुणाला होऊ शकेल, काय वाटतंय? आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की या निवडणुकीच्या फ्रेमध्ये म्हणजे प्रांगणामध्ये कुठल्या कुठल्या शक्ती उभ्या राहिलेल्या आहेत. आमचं हे नेहमी धोरण राहिलं की संविधानाला विरोध करणाऱ्या ज्या शक्ती आहेत RSS आणि भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष यांची जी आघाडी आहे NDA, तिचा निर्णायक पराभव झाल्याशिवाय आपण संविधानाला आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आज कुणासोबत आहात तुम्ही, असं काही आहे का? आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत. अच्छा. आणि आम्हाला या बाबतीमध्ये खात्री आहे की जर बौद्ध मतं, मुस्लिम मतं, धार्मिक अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि जागृत जो समाज जर एकत्रित आला तो लोकसभेमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती विधानसभेत सुद्धा घडणार आहे असं आम्हाला वाटतं आणि जाणवतं सुद्धा. खरं तर दादा एक खंत पण आपण बोलून दाखवायला काही हरकत नाही. आपण सर्व चळवळीच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर हयात असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन असेल किंवा स्वतंत्र मजूर पक्ष असेल याचे खासदार आणि आमदार त्या ठिकाणी प्रत्यक्ष बाबासाहेबांनी निवडून आणलेत आणि खूप मोठा या चळवळीचा किंवा विचारधारेचा पगडा तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होत झाला. पण त्यानंतर मधल्या काळामध्ये 4 अलायन्समधले जर आपण खासदार सोडले तर तेव्हापासून असं ठोस काही या समाजाच्या फुले शाहू आंबेडकरवाद्यांच्या वाट्यावरती, हिस्स्यावरती असं आलंय असं मला काही वाटत नाही. काय वाटते तुम्हाला, कशामुळे बदलला हा? नाही, हे मान्य करतो आपण की बौद्धांची संख्या जर लक्षात घेतली, लोकसंख्या, मतांची टक्केवारी, तर ज्या प्रमाणामध्ये बौद्ध, दलित, भटके विमुक्त, मुस्लिम आणि बाकीचे सुद्धा जे घटक आहेत दडपलेले समूह आहेत त्यांना योग्य असं लोक प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्याची वेळ हे आपलं
स्वाभिमानाचं राजकारण करण्याची वेळ नाही आहे. अच्छा त्याच्यामुळं आपल्या मतांचं विभाजन होणार. जी ही परिस्थिती ट्रान्झिस्ट पिरियड आहे. तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की बाबासाहेब आहेत असताना त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला, स्वतंत्र मजूर पक्षाला, रिपब्लिकन पक्षाला चांगलं यश मिळायचं आणि लोकप्रतिनिधित्व सुद्धा त्या प्रमाणामध्ये प्राप्त झालेलं आहे. परंतु आपण आपली संघटनात्मक शक्ती ही दिवसेंदिवस क्षीण केलेली आहे आणि ती क्षीण करण्यामध्ये प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांना वाटतं की त्यांना वाटतं की रिपब्लिकन ताकद ही स्वतंत्रपणे उभी राहूच नाही याची फार काळजी हे सगळे प्रस्थापित पक्ष घेतात. लक्षात ठेवा, आपला मुख्य शत्रू त्याचा पराभव अगोदर झाला पाहिजे. त्याचा पराभव करणारी जी इंडिया आघाडी आहे ती विजयी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला संघर्ष इंडिया आघाडी बरोबर असेल तो प्रतिनिधित्वासाठी असेल. आणि हा ट्रान्झिस्ट पिरियड आहे, अस्थायी असा काळ आहे. याचा अर्थ असा नाही की रिपब्लिकन चळवळ संपले म्हणून. आलं लक्षात? याच्यातूनच पुन्हा अगदी वस्तीनिहाय सुरुवात करून अगदी सगळ्या महानगरांना काबीज करणारी रिपब्लिकन चळवळ उभी राहणार आहे आणि राहते. पण गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो दादा, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्याची घटना बाबासाहेब आंबेडकर लिहून गेलेत, परंतु ह्याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एवढे मोठे गट तट, एवढे मोठे घराघरा गावागावात राष्ट्रीय अध्यक्ष उदयास आले. आता काल परवा राजरत्न आंबेडकर साहेबांनी सुद्धा की बाबा आता मीच पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ही धुरा घेऊन पुढे येतो आहे, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं. पण याला हे निर्माण करण्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे प्रस्थापित पक्ष, ह्या आघाड्या, युत्या, कोण खतपाणी घालणार आहे? हे बघा, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की अस्थायी अवस्था आहे. कुठल्याही समाजाचं बरं आयुष्यमान 30, 40, 50 वर्षात मोजायचं नसतं. राजकीय आयुष्यमान. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा ट्रान्झिस्ट पिरियड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या प्रस्थापित पक्षांनी प्रत्येक जाती समूहामध्ये आपले एजंट पेरलेले आहेत. आलं लक्षात? आणि ते एजंट तो समाज विघटित करण्याचं काम करत आहेत. आणि त्या विघटीकरणाच्या प्रक्रियेला सगळा पाठिंबा प्रस्थापित पक्षांचा असतो आणि दलाल ते काम करत असतात. दलाल कोण आहेत मी सांगायची आवश्यकता नाही. आता मोदीच्या पालख्या मांडणारे कोण लोक आहेत? जे लोक मोदीच्या बरोबर, RSS बरोबर, भाजप बरोबर जातात ते आंबेडकरवादी असू शकतात का? असू शकत नाही. त्याचप्रमाणे इनडायरेक्टली जे भाजपच्या विद्याला मदत करतात ते आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारे असू शकतात का? नाही, पण आपण जेव्हा अशा विचारधारेच्या लोकांसोबत जेव्हा विचार करतो किंवा जे त्या तिकडे आघाड्यांमध्ये आहे, आपण जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही समजा आमच्या लेवलला, तर ते स्पष्टपणे सांगतात की बाबा BJPच्या काळामध्येच खऱ्या अर्थानं त्यांच्या समर्थनामुळे बाबासाहेबांना एवढ्या मोठ्या 34 वर्षानंतर बाबासाहेबांना एक मिनिट मी 4 कंटिन्यू करतो. किंवा बाबासाहेबाचं लंडनचं घर जे असेल तर ते BJP सरकारच्या किंवा इथल्या यांनीच खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला. किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये मुंबईमधलं इंदू मिलचं जे स्मारक आहे ते सुद्धा त्याला निधी देण्याचं प्रावधान वगैरे हे सगळं BJP सरकार वगैरे करते आहे. याच्या आधी हे सगळं काँग्रेसवाल्यांनी का केलं? अशा पद्धतीनं सुद्धा आपली जी विचारधारेची लोक किंवा जी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत आहेत, त्या गोटामध्ये आहेत, ती या पद्धतीनं अशी पद्धतीने मांडणी करतायत. काय वाटते तुम्हाला? हे बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्मारक नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुतळा नाहीये. बाबासाहेब आंबेडकर हा परिवर्तनाचा विचार आहे. हा, ते क्रांतीचं शस्त्र आहे. अरे 2 दिवस बाबासाहेब ज्या श्याम हॉटेलमध्ये राहिले, होय, नागपूरच्या, त्याचं सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकरण करायला जर घेतलंय, बरोबर, लंडनमध्ये 2 दिवस ते राहिले, 4-5 महिने ज्या घरामध्ये राहिले, त्याचं सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकरण का तीर्थ दर्जा दिला. तीर्थ म्हणजे तीर्थ वगैरे गोष्ट आंबेडकरी विचारधारेत नाहीच आहे. मग जर तुम्ही 2 दिवस बाबासाहेबच्या हॉटेलात राहिले, त्याचं राष्ट्रीयकरण करायला घेतलेलं आहे, तर मग राजगृहाचं करा ना अगोदर. राष्ट्रीय स्मारक आता महत्वाचा मुद्दा आहे. राजगृहाचं राष्ट्रीय स्मारक का नाही करत तुम्ही? आयुष्य आमचे सगळे तमाम आंबेडकरी जनतेची मागणी आहे की राजगृहाचं पहिल्यांदा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. दर्शनो, खरं तर ह्या चर्चेतनं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. जी मंडळी आतापर्यंत सांगते की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सगळ्या विचारधारेसाठी अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा श्यामदादा गायकवाडच्या माध्यमातून नक्कीच समोर आलेला आहे. जे आमचं खऱ्या अर्थानं आस्था आहे, जे खऱ्या अर्थानं आमचं एक आदर्श आहे किंवा जिथं आमचे काहीतरी मनभावना गुंतलेले आहे, ते राजगृह
ह्या राजगृहाला खऱ्या अर्थानं शासन स्तरावरचं एक राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी घोषित करावं, त्याचं या ठिकाणी डागडुजी करावी, त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठ्या चांगल्या पद्धतीचं स्वरूप द्यावं आणि तिथे खऱ्या अर्थानं एक सरकारी अवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी, एक चांगली डिमांड या चर्चेच्या दरम्यान झालेली आहे. आणि खरं तर ह्या आपल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सुनील भाऊ खोब्रागडे जे आहेत ते राजकीय विश्लेषक आहे. त्यांच्यासाठी एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी की सातत्यानं मांडणी झाली की बा संविधान खतरे में है, संविधान खतरे में आहे, किंवा अशा पद्धतीनं जो विचारधारा निर्माण होते आहे किंवा तरोडमरोडकडं अनेक गोष्टी संविधानाच्या छुप्या अजेंडाने या ठिकाणी होत आहे, जसं संसद भवन बदलल्या गेलं किंवा तिथे राजदंड आणला गेला, अशा अनेक गोष्टी आहे की ज्या ह्यांना अपेक्षित आहे त्या पद्धतीनं होत आहेत. आणि म्हणून पुढचा एक शेवटचा प्रश्न दोघांना पण असेल, एक श्यामदादा गायकवाड यांना आणि दुसरा या ठिकाणी सुनील भाऊ खोब्रागडे सरांना. दोघांना एक प्रश्न आहे सर, भविष्यामध्ये एक आशाळभूत नजरेनं हा तमाम आंबेडकरी, फुलेवादी, शाहूवादी आणि खरं तर समतामूलक विचारधारा अंतःकरणामध्ये जोपासणारा, बुद्धाची विचारधारा पेरणारा हा समाज एक आशाळभूत नजरेनं भविष्याकडे वेध घेण्याच्या दृष्टिकोनातून बघतो आहे की खरं सर हे सगळ्या चळवळी, आंदोलन एक होऊन एक पद्धतीनं आमची एक मोठी बांधणी होईल का नाही होणार, आणि जर होईल तर आमचा लोकनेता कसा असावा आणि कशा पद्धतीनं आम्ही त्यांचं नेतृत्व मानावं. दोघांसाठी पण एक सर प्लीज. बघा, या देशातला सगळ्यात दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, सगळ्यात दडपलेला समाज जो आहे तो समाज उठल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या लढ्याचं शस्त्र, वैचारिक शस्त्र फुले शाहू आंबेडकर वादाचं, बरं का, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही जे म्हणालात ना, काय उभं राहणार, उभं राहावं लागेल. ही जर ब्राह्मणी व्यवस्था, आताचे जे शासन आणि जी व्यवस्था आहे ती ब्राह्मणी व्यवस्था आणि कॉर्पोरेटीकरण यांच्या संयुगातून हे शासन प्रस्थापित झालेलं आहे. त्याचा निर्णायक पराभव करायचा असेल तर व्यापक जन आंदोलन उभं करायला लागेल. आणि जन आंदोलन उभं राहणार कारण लोकांच्या जगण्या मिळण्याचा प्रश्न आहे, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व भाषा. आणि या सगळ्या विद्रोह करणाऱ्या, रस्त्यावरती येऊ घातलेल्या व्यापक जनसमूहाचं नेतृत्व फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मांडणारा समाज व्हॅनगार्ड म्हणून करणार आहे. निर्णायकपणे गोळवळकरचा, हेडगेवारचा, सावरकराचा पराभव होणार आहे आणि शाहू फुले आंबेडकरी विचारधाराचा विजय होणार आहे. भारतातली लोकशाही आणि संविधान वाचवायची आणि वृद्धिंगत करायची ताकद फक्त या विचारधारेमध्ये, या समाजामध्ये आहे. या समाजाला तुम्ही दुबळं नका समजू. हा जर 100 तुम्ही म्हणाल खूप गट झालेत, तट झालेत, कोणामध्ये गट नाही झालेले. काँग्रेसमध्ये गट नाही झाले का? भाजपात गट पडत नाहीत का? कम्युनिस्टांच्यात गट पडत नाहीत? समाजवाद्यांच्यात पडत नाहीत? आपल्याला जास्त बदनाम केलं जातं. तुम्हाला सांगतो मी, परत सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी दलाली करण्याचा प्रयत्न करून सुद्धा, काही लोकांनी स्वबळाचा आग्रह केला, आकांत केला स्वबळाचा, तरी पण आंबेडकरी समाजामध्ये सामूहिक शहाणपण आहे. ते सामूहिक शहाणपण आंबेडकरी समाज वेळोवेळी दाखवतो. लोकसभेत जे दाखवलं ते आता विधानसभेत पण दाखवणार आहे. दर्शकांनो, खरं तर प्रचंड आत्मविश्वास आणि प्रचंड आशावाद या ठिकाणी श्यामदादा गायकवाड यांच्या ह्या वक्तव्यातनं सिद्ध होतो आहे. आणि नक्कीच कारण ही फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा ही प्रचंड संघर्षातनं पुढे आलेली आहे आणि ही विचारधारा चिरकाल आणि चिरंतन आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणून हाच प्रश्न, हाच सवाल मी घेऊन जातो आहे या ठिकाणी. सुनील भाऊ खोब्रागडे सर, काय वाटते तुम्हाला? इतिहासाचं जर अवलोकन केलं आपण तर इतिहासाच्या प्रत्येक कालखंडामध्ये महापुरुषाचं जेव्हा निर्वाण होतं किंवा महापुरुष जेव्हा मृत्यू पावतो त्याच्यानंतर त्यांचे अनुयायी सैरभैर होतात, हा इतिहास आहे. बुद्धाच्या काळानंतर, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर आपण जर पाहिलं तर जवळपास जे अशोकाच्या उदयापर्यंत म्हणजे 200 वर्षाच्या काळामध्ये बौद्ध धम्म प्रचंड गटामध्ये विभागला गेला. प्रचंड गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट त्यामध्ये निर्माण झाले आणि पंथ, महायान आणि हिनयान हा पंथ, म्हणजे तीच गोष्ट आपण जे ख्रिश्चनाच्या बाबतीत जर पाहिली आपण,
ख्रिश्चन धर्माची पहिली संगीती कॉन्स्टंटिनोपल फर्स्ट यांच्या काळात होईपर्यंत ख्रिश्चन धर्माचे किंवा येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते त्यांच्यामध्ये कुठेच एक वाक्यता नव्हती, अनेक शक्ल झाली. सेम गोष्ट जी आहे ती प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत. म्हणजे इतिहास काय सांगतो की महापुरुषाच्या मृत्यूनंतर त्याचे अनुयायी सैरभैर होतात आणि ते गटातटात विभागले जातात. परंतु काळ जसजसा पुढे सरकतो, जेव्हा या महापुरुषाच्या विचारांना तोडून टाकणारी नेस्तनाबूत करणारी शक्ती प्रबळ होते, त्यावेळी समाज पुन्हा नव्याने उभं राहतो. आपल्याला सम्राट अशोकाच्या काळातील संगीती आठवा आणि त्या काळात झालेलं कन्सॉलिडेशन. जी 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 तीच परिस्थिती आता भारतामध्ये आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्याचे अनुयायी सैरभैर झालेले गटातटात विभागले गेलेले आहेत. परंतु त्याच लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांनी आज मोदीला 240 वर घुटण्यावर आणून जी पुढच्या काळामध्ये ती त्यांना मातीत गाडेल ही विचारधारा. कारण विचारधारा ही कधीच म्हणजे मरण पावत नाही. आणि राहता राहिला प्रश्न गटातटाचा किंवा त्याच्या नेतृत्वाचा. तर हे जे गट तट आहेत हे गट तट भौतिक गरजेपोटी तयार होतात आणि भौतिक गरजेपोटी तयार होतात आणि लोकांना जेव्हा त्यांचा जो स्वार्थ आहे किंवा त्यांचा जो वैयक्तिक निहित हेतू जो आहे तो उघडा पडतो, तसतसे ते नेस्तनाबूत होत जातात. ते आपण पाहतो आहे आजच्या घडीला. म्हणजे जे 10 वर्षापूर्वी जे फार प्रबळ होते ते आज कुठेच दिसत नाहीत. बिलकुल कुठेच दिसत नाही. आणि म्हणजे सामूहिक शहाणपण जे दादांनी जो उल्लेख केला, सामूहिक शहाणपणच याच्यातून नवीन नेतृत्व तयार करते. आणि हे नेतृत्व जे आहे आत्ता सुरू झालेलं आहे. हे जर सुरू झालं नसतं तर प्रस्थापित नेतृत्व जे आहे आंबेडकरी समाजातील जे कोणी स्वबळाचा नारा देणारे आहेत किंवा जे कोणी प्रस्थापितांबरोबर ब्राह्मणशाहीबरोबर घरोबा करणारे आहेत त्यांना नाकारून केवळ बुद्धिजीवी लोकांच्या आवाहनावर एक गट्टा मतदान इथल्या RSS BJPच्या विरोधात झालं नसतं. म्हणजेच काय होत आहे की विचार प्रबळ होत आहे. आता त्या विचाराचं प्रोपगेशन करणारा त्याचा प्रचार प्रसार करणारी यंत्रणा पण पुढे होईल निश्चितपणे. ती होते हळूहळू. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही तुमचे गट आहेत, तट आहेत, तुमच्यात मतभेद आहेत हा मुद्दा नाही. विचार जिवंत आहे किंवा नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि विचार जिवंत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सिद्ध करून दाखवले आपल्या लोकांनी. त्याच्यामुळे हा विचार अधिकाधिक प्रबळ होत जाणार. आता ह्या विचाराला घराघरात पोहोचवणारा माणूस जो आहे तो तुमच्या आमच्यापैकी कोणीतरी येईलच निश्चितपणे. बहुत अच्छे. बोल उठी हलचल जमाना बदलेगा, बोल उठी हलचल जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा, चलाकर चल हाथों में हाथ दिलाकर, चलाकर चल हाथों में हाथ दिलाकर, तेरा भला होगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा. आणि म्हणून ही परिवर्तनाची ही नामी संधी आपल्याला आली आहे. खऱ्या अर्थाने ही क्रांतीची संधी आपल्याला आलेली आहे. अभी नाही तो कभी नाही अशा पद्धतीनं हे वाक्य सत्यामध्ये उतरू नये यासाठी आजच तमाम फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी चिंतनशील विचारानं आत्मचिंतन करून या ठिकाणी आपला जो लोकनेता असेल आपल्या मतदारसंघामध्ये असेल कोण संविधानाच्या बाजूनं आहे आणि कोण खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करता आहे त्या अनुषंगानं आपण एक गठ्ठा कुणाच्या फसव्या गोष्टीला या ठिकाणी मनावर न घेता तर आपलं मत वाया जाईल किंवा आपण केलेली चूक आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला कदाचित भोगावं लागेल का अशा पद्धतीचा एक पश्चाताप होण्याची पाळी आपल्या कुणावरही येऊ नये अशा पद्धतीची अपेक्षा लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी करतो. आणि दुसरं एक जाता जाता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपलं मत या ठिकाणी पैशावरती विकू नका, कारण आपलं मत विकणं म्हणजे आपल्या आया बहिणीची इज्जत विकण्यासारखं आहे. आणि म्हणून ज्यांना आपल्या आया बहिणीची इज्जत आयुष्यभर मरेपर्यंत कायम आणि शाबूत ठेवायची असेल त्यांनी स्वाभिमानानं संविधानकर्त्याला किंवा संविधान रक्षणकर्त्याच्या बाजूनं किंवा संविधानाच्या बाजूनं आपला मत त्या उमेदवाराला देण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो आहोत. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि माझ्यासोबत या कार्यक्रमासाठी कॅमेरामॅन सिद्धार्थ आणि सौरभ यांनी विशेष सहकार्य केलं. आणि त्यामुळे आपण सर्व दर्शक हा कार्यक्रम बघत राहा. तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातील आंबेडकर राईट आणि बुद्धिस्ट सॅटेलाईट TV चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल. बंधूंनो, हा कार्यक्रम किंवा लॉर्ड बुद्धा TV चॅनल बघण्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरती प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी बुद्धा प्ले नावाचं ॲप डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये कधीही कुठेही या ठिकाणी लॉर्ड बुद्धा TV चॅनल सतत पाहू शकता. आणि सगळ्या सोशल मीडियाच्या साईटवरती सुद्धा आपण उपलब्ध आहोत. तेव्हा बघत राहा लॉर्ड बुद्धा TV चॅनल. सर, आपण या विशेष कार्यक्रमासाठी आपल्या जीवनातील अतिशय किमतीवान वेळ दिला समाजासाठी आणि लॉर्ड बुद्धा TV चॅनलसाठी. आपल्या दोघांचंही या ठिकाणी भरभरून या ठिकाणी आभार आणि कौतुक व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर, थँक्यू. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.